किलो पाहिजे होती मला. आणि आंबार घरी असतं म्हणजे. हा मार्केट फक्त सोमवारीच भरते का? सोमवारी. इतर दिवशी बंद असतं? हा, इतर दिवशी बंद, फक्त सोमवारी. तुम्ही अलिबागच्या ना? हो, अलिबाग. अलिबागवरून येतो. म्हणजे शेतकरी हे पिकवलेले आहेत का इथे? इथलेच आहेत का? इथलेच आहेत का? वालांची डाल पण आहे बघा मित्रांनो. किती शकटा होते? शेकट लावलं काय? पण आमची एक शेकटा आता फुलं आली. नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरज 113 यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आज आलो आहे पोयनारला. तुम्हाला वाटेल मिरच्या घ्यायला. पोयनारला एक दुसरा पण बाजार भरतो, तो म्हणजे सुकी मच्छीचा. आणि मी आलो आता सकाळीच 9 वाजलेत. सकाळी पाणी पण टाकून आलो. आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे बघा, तसंच आलो इकडे. चला, आणि तुम्हाला व्हिडिओ चांगले दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता पोयनारच्या गेटच्या आतमध्ये एंट्री करतो. इथे समोर मिरची बाजार आहे आणि आतमध्ये मच्छीचा बाजार आहे. मला मिरची बाजार नाही बघा, मच्छी बघायची आहे. हे बघा मित्र, मी पोचलो आता इथे मच्छी मार्केटमध्ये. पूर्ण सुकी मच्छी, पुढं कांदा, बटाटी आणि त्याच्या खाली ते पूर्ण कडधान्य विकण्यात येते. सर्व शेतकऱ्यांनी पिकवलेलं कडधान्य आहे. आणि बागडे कसे बोलले तुम्ही मावशी? 100ला 6. आणि सुकट कशी आहे ही? सगळी 250चे 200ला देते. किलो नाही का? किलो नाही का? 600 रुपये. 600 रुपये. आणि हे टेंगली 500 रुपये किलो. जवला कसा आहे? जवला 200 रुपये. ही सुरमई आहे का? नालबी आहे. नालबी साल्टी बोलतात त्याला, ती आहे का? नालबी आहे का? ती कशी आहे? 4 पाहिजे ते देते 300 रुपयाला. 300 रुपयाला 4. मस्त आहे. किती 250ला किती 4 दिले का त्या? आणि ते 100ला बागरे दिले, 6 बागरे दिले. 350. 100ला एक दिली. अजून काय पाहिजे? आंबार देऊन 200 किलो पाहिजे होती मला. आणि आंबार घरी असतं म्हणजे. आंबार असली अगोटीला ठेवायला नाही. कसा लावला याचा? 150 देते. 150 रुपये 1 किलो लावलं बघा. आणि हा फक्त सोमवारीच फक्त बाजार भरते का? 2 किलो द्या. इतर दिवशी नाही का? सोमवारी भरते. आता चिरलेले बले नाही का? चिरलेले बल तो ताट असं चपटवलं का? 2 किलो द्या टोटल. पटका मारला द्यावं. पटका मारला या कुठल्या वागत्या? पिठ्या वागत्या नाही ना? हा चला, राहू दे, तुमच्यावर भरोसा आहे. मी पण आगरी आहे. तेव्हा सफेद माकले आहेत, 1 नंबर खायला. कांद्यावर बनवले ना, कांद्या मिरची ते पण 700. हे दोन्ही आयटम असे आहेत, ते कांद्यावर बनवले ना ते 1 नंबर खायला लागतात. त्याची रेसिपी चंदा तुम्हाला दाखवणारच. 700 रुपये किलो आहेत बघा. ते दोन्ही अर्धा किलो घेतो. द्या मावशी अर्धा किलो. आणि आंबार आपले खर्च जवला कसा आहे? 150 रुपये किलो जावला. ते ही कशी आहे? हे बोंबील बारकेची 700 रुपये. ना माहिती
काय आहे का? हा मार्केट फक्त सोमवारीच भरते का? सोमवारी सोमवारी. इतर दिवशी बंद असतं. हा इतर दिवशी बंद, फक्त सोमवारी. तुम्ही अलिबागच्या ना? हो आली. अलिबागवरून येतो. काय घेते? माकल्या घेतो अर्धा किलो आणि वाकट्या अर्धा किलो घेतल्या, पिठ्या वाकट्या. अजून मला बलं बघायचं आहे ते सोललेलं आपलं मधींची चिरलेलं बलं बोलतात ना? चिरलेलं बलं पाहिजे आहेत मावशीकडे. बघू मावशीकडे आहे ते. आंबारी जाम फरक आहे. आंबार पण घेतली, अर्धा किलो आंबार घेतली. 700 रुपये किलो आंबार आहे. बघा आंबार कशी आहे बघा. आंबार एक नंबर आहे बघ. हे बघ. मस्त मोठी आंबार आहे बघा. नाही पण वरी लागणार पण वरी. हो मी आगरी आहे हो, मासलीचं आपल्याला माहीत आहे. असू दे, चांगलीच लागणार पण. 700 आणि 300. हे बघा मित्रांनो, बोंबील घेतलेत, सुके बोंबील. बोंबील बघा कसं ताजं आहे बघा एकदम. 700 रुपये किलो आहेत. मासली सुकी घेतलेली कसं माहिती आहे का तुम्हाला? सुकवायची गरज नाही लागली बाई, अशी घ्यायची. कारण काय ना बल काही ठिकाणी मावशीने सांगितलं काही काय करतात माझे पाणी मारतात नाही हो. आता आपण सातगावच्या यात्रेला गेलो ना तर पनवेलच्या कोलनी येतात बघा, त्या पाणी मारलेलं असतं. आणि काय मी मच्छी आपण नेली ना, आपण तशी ठेवली ना, मग ती कीड पकडते त्याला लवकर ना अशी. इथे 700 रुपये किलोची बलं घेतली. बले तर चांगलेच आहे. मासली कधी पण हात लावून बघा, तोडून बघा मेन म्हणजे कारण सुकली का नाही व्यवस्थित. अजून काय घ्यायचं आहे? सुकली कडक आहे. मित्रांनो मार्केटमध्ये निघलो ते मासली वगैरे घेतली आणि आता पुढं कडधान्य आहेत सर्व. कडधान्य शेतकरी पिकवलेले कडधान्य, वाल, वाटाणे, चवली, मूग, मटकी सर्व आहेत बघा. पुढचा आपण मार्केट सोमवारीच भरतो. ते बघा वाल आहे तिथे. हे पावटे, वाटाणे आहेत, मटकी पुढे आहे, मूग डाळ, सर्व कडधान्य आहे. वाल 220 आहेत आणि पावटे 160 आहेत. एक किलो करा. कुठले काबोळी दे बघा ते. ही सोयाबीन आहे. ते तसेच दिसतात, मोठे काबोली दिसतात बोलते. म्हणून त्याला काबोलीच विचारते. तेव्हा सोयाबीन असं दिसतं ते काबोली झाली. म्हणजे शेतकरी पिकवलेले आहेत का इथे? इथलेच आहेत का? इथलेच आहेत का? वालांची डाल पण आहे बघा मित्रांनो. चवली वगैरे आहे. कडधान्य उडीद डाल पण आहे सफेद चांगले. मित्रांनो आता आम्ही निघालो घरी जातो. भरपूर मोठा बाजार आहे इथे. चिंच वगैरे सर्वच आहेत तिथे. चिंच हा बाजार फक्त सोमवारी भरतो ना. तुम्ही यायचं असेल तर फक्त सोमवारी या. चिंच कशी आहे? हा कांदा कसा? तो 20 रुपये किलो आहे का? असं व्हाईट कांदा. चीजच द्या मला. चीज 150 रुपये किलो. हा फक्त सोमवारीच मार्केट भरते ना. हा मार्केटला मी विचारलं दोघा तिघांना, ते 100 वर्ष जास्त झालेले आहेत मार्केटला. पहिली ही बाजारपेठ होती इकडची या एरियाची, ते अजून ते चालूच आहे. भेटू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाला
पवनारमधून आता थोडा जिथं हे फ्रूट आणि हे घ्यायचा सलाड घ्यायचा आहे त्यासाठी मी पेनमध्ये आलो. वांगी घेतली, गवार अजून अर्धा देव ना 1 किलो वांगी घेतली. 50 रुपये किलो आहे वांगा. वांगा गावठी आहे म्हणून घेतलं. गावठी आता काढून आणलाय. आता शेतातून काढून आणि हा 20 रुपये वाटा लावला का. 60 रुपये का लिटर. हे बघा मित्रांनो किती शेंगा, कसा किलो. 70 रुपये किलो. 1 किलो टाका. 1 किलो शेंगाच शेंगा आहे त्याच्याकडे. किती शेकटावचे आहेत. जाम जायगा शेकट लावलं काय. पण आमची एक शेकटाव आता फुलं आली. होते जे पण त्या पण मीडियम द्या. कशी कौली द्या, कौली एकदम जून नका द्या. कौली द्या, कौली जून नका. त्याला भरता नाही का माझा. त्या भरता बनवतात माहिती आहे का तुम्हाला. भरता जून शिंग लागते त्याला पूर्ण. मित्रांनो 70 रुपये किलो शेंग. तर मित्रांनो आता 4 वाजले आहे. मी पोचलो घरी. मी आतमध्ये सामान पण नेलं, मासली चालवली. आपली व्हिडिओ इथेच एंड होतो आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.